नवसातील अडथळे दूर करणारे श्री गणेशजी कांबळे कुटुंबियांच्या घरी उपस्थित असून वर्षानुवर्षे त्यांचे स्वागत होत आहे. होय, आम्ही तुम्हाला सांगतो की या दिवसांत श्री गणेशाची भव्य पूजा आणि आरतीची संपूर्ण देशभरात सादर केली जात आहे. आणि जर आपण महाराष्ट्रातील मुंबईबद्दल बोललो तर इथली गोष्ट अनोखी आहे. प्रत्येक शहरात आणि घराघरात श्री गणेशजींचा पंडाल पाहायला मिळतो. विविध प्रकारची तबकडी भाविकांचे मन प्रसन्न करत आहेत. या भागात जेव्हा न्यूजची टीम कांबळे कुटुंबियांच्या घरी पोहोचली तेव्हा अनेक वर्षांपासून नवसाचा नाश करणाऱ्याची मूर्ती आणली जात होती. कांबळे कुटुंबातील रंजना कांबळे, गौतम कांबळे, पूनम कांबळे, तनिष्का कांबळे म्हणजेच संपूर्ण कांबळे कुटुंब आणि आजूबाजूचा परिसर बाप्पाच्या आरती आणि पूजेत सहभागी होतो. कांबळे कुटुंबीय श्री गणेशाची विधिवत पूजा करतात. घरात आनंद, शांती आणि सद्भावनाचे वातावरण असते. आम्ही कांबळे कुटुंबियांशी श्री गणेशजींबद्दल बोललो तेव्हा ते म्हणाले की आमचा धर्म सर्वोच्च आहे आणि आमच्यासाठी सर्व अडथळे दूर करणारे श्री गणेश नेहमी आमच्या कुटुंबावर दयाळू नजर ठेवतात. त्यामुळे आमचे कुटुंब खूप आनंदी राहते. घराघरात आणि शहरात ठिकठिकाणी श्री गणेशाची पूजा केली जाते. त्यामुळे देशातील वातावरण आणि आपला सनातन धर्म संतुलित राहतो. आमचे कुटुंब आणि ओळखीच्या लोकांसह आम्ही बाप्पाचे स्वागत करतो आणि थाटामाटात निरोप देतो.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी जरारी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोणतारी मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाग तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय। बहुत अच्छा भाव होता है और ये हमारे मन्नत का गणपति है। हम लोग 2008 साल से हम लोग लगातार उसकी पूजा अर्चा कर रहे हैं और मेरा तो मन्नत है मेरी बेटी के ऊपर से। और हमारे अड़ोसी पड़ोसी तो बहुत अच्छे हैं और हम लोग सब मिलजुल के ये त्यौहार उल्लास से ये करते हैं हम लोग। बहुत अच्छा लगता है क्योंकि मिलजुल के एक ही तो त्यौहार ऐसा है कि मिलजुल के हम लोग साथ में करते हैं और बहुत अच्छा लगता है। हाँ, अगले साल तो मेरे सब सारे ये आएंगे, परिवार वाले आएंगे क्योंकि इस टाइम भी आके चले गए वो भी बहुत खुश है हमारे साथ में। बस ज्यावेळीपासून आमच्या घरी गणपती आला आहे त्यावेळीपासून आम्ही तर खुशच आहोत, आजूबाजूचे पण तसे खुशच असतात आणि हा सण जो साजरा करतो तो सर्वजण भारतीय संस्कृतीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्यामुळे सगळेजण एकदम उल्हासात असतात। गणेशचं कधी आगमन होते आणि कधी येतात घरी आणि त्यांची कधी आम्ही सेवा करतो त्यासाठी ते सगळे आसुसलेले असतात। त्यासाठी हा सण सर्वांनी मी तर म्हणतो सर्वांनी साजरा करावा। भजन तर आम्ही सगळे करतोच पण सगळ्यांनी आपला एकोप्याने राहावं, गणपतीची सेवा करावी। गणपती हा सण महाराष्ट्रात एकदम ढोल ताशा वाजवून साजरा करतात आणि मला पण गणपतीची सेवा करायला भरपूर आवडतं आणि मी रोज इथे आरतीला टाळ वाजवतो। मला रोज आवडतं भजन आरती, हे मला भरपूर आवडतं। भले मी 10वीत असून मी आरतीसाठी तो 1-2-3 तास काढतो आणि येतो। मला भरपूर छान वाटतं। गणेश जी को मोदक पसंद है, लड्डू पसंद है, तुम्हें क्या पसंद है? मुझे भी वो सेम पसंद है, मैं रोज़ खाता हूँ, मुझे बहुत पसंद है। क्या कुछ कहना चाहोगे गणेश जी से? गणेश जी मुझे इतना ही बोलना चाहिए कि मैं 10th में हूँ, मुझे अच्छे मार्क्स मिलना चाहिए बस। गणपति बप्पा गणपति बप्पा